नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत घरच्या घरी ओव्हन शिवाय पिझ्झा. हा पिझ्झा मी घरी बनवलेला आहे. हा खूप मस्त झाला, खूप मस्त होतो घरी केलेला पिझ्झा. तुम्हाला कॅफेत जायची गरजच नाही. आता चला आपण रेसिपी बघूया. हा मी पिझ्झा बेस दुकानातून विकत आणला. विकत भेटतो दुकानात. हे इथे मी पिझ्झा सॉस, मेयोनीज आणि कांदा कापून ठेवला आहे. माझ्याकडे शिमला मिरची नाही ना, तर शिमला मिरची पण मी ॲड तुमच्याकडे जर शिमला मिरची असेल तर तुम्ही शिमला मिरची ॲड करू शकता. हा पिझ्झा सॉस आपण ह्याला लावूया, पिझ्झा बेसला. असं व्यवस्थित लावून घ्यायचा पिझ्झा सॉस. तुम्ही जर माझ्या व्हिडिओवर नवीन असाल, नवीन व्हिडिओ बघत असाल तर माझ्या खमंग रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. व्यवस्थित लावून घ्यायचा सॉस. चारी बाजूने व्यवस्थित लावायचं, मग त्याला खूप छान टेस्ट येते. आता आपण मेयोनीज लावायचं. मेयोनीजने पण छान टेस्ट येते, मस्त. आता आपण याच्यात कांदा ॲड करायचा. मस्त सजवून घ्यायचं. याच्यात जर शिमला मिरची असती तर अजून हे मस्त दिसलं असतं, पण माझ्याकडे नाही आहे, त्याच्यामुळे मी नाही ॲड केलं. तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच ॲड करा. आणि जर तुमच्याकडे पनीर असेल तर ते अधिक उत्तम, एकदम मस्त टेस्ट येते. पनीरला भाजायचं मस्त बटरमध्ये आणि मस्त ह्याच्यावरती मस्त सजवायचं पिझ्झा. आता आपला पिझ्झा आपण कांदा लावून रेडी केलाय. आता याच्यात आपण चीज घालायचं. मला चीज खूप आवडतं, त्याच्यामुळे मी याच्यात भरून भरून चीज घालते. तुमच्याकडे जर हेच आहे, मॉजरेला चीज आहे. मॉजरेला चीज भारी, खूप मस्त लागतं पिझ्झावरती. हा सेम कॅफेमध्ये असतो तसाच पिझ्झा झालाय, एकदम भारी. कॅफेत जायची गरजच नाही. तुम्ही एकदा नक्की हा ट्राय करून बघा. आता हा आपला रेडी आहे पिझ्झा बेक करण्यासाठी. हा मी तव्यावरती करणार आहे. हा नॉनस्टिकी तवा आहे. आपण चपाती करतो, भाकरी करतो त्या तव्यावरती नाही करायचं. हा नॉनस्टिकी तवा आहे, डोशाचा तवा आहे. जर तुम्ही भाकरीच्या तव्यावरती केलात तर तो करपणार खालून. माझ्यासोबत सुद्धा हे झालेलं होतं. तर याच्यावर मी ते ऑइल लावते, कारण माझ्याकडे बटर नाही. जर तुमच्याकडे बटर असेल तर तुम्ही ते बटर ॲड करा. बटरने खूप छान टेस्ट येते. चला आता आपण ठेवूया, हे करूया पिझ्झा बेक करायला. त्याच्यावरती झाकण ठेवायचं. आता आपण 2 मिनटं हे झाकण ठेवायचं याच्यावरती. जास्त नाही ठेवायचं, नाही तर करपेल आपला पिझ्झा. ओव्हनमध्ये खूप जास्त वेळ लागतो, पण त्यावरती खूप लवकर होतो. झटपट पटापट पिझ्झा बनवून रेडी.
हा मला कट करायला नाही जमत होता. दुसऱ्यांदा बनवला मी पिझ्झा हा, पण खूप छान केला होता. आम्ही सगळ्यांनी खाल्ला, एकदम भारी लागत होता यार. खूप कॅफेमध्येच आपण जाऊन खातो ना, तिथे तरी खूप वेळ लागतो. आम्ही हा घरात केलेला खूप भारी. सगळ्यांनी भरपूर तारीफ केली माझी. हा टोमॅटो केचप सोबत खायचा. सगळे म्हणाले की कॅफेत जायची गरजच नाही. जर तुम्हाला हा पिझ्झा आवडला असेल बघून, तर तुम्ही नक्की घरात ट्राय करा. आणि जर व्हिडिओवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. मी तुमच्या कमेंटला नक्की रिप्लाय देईन. चला आता हा आम्ही खाणार. आता ते भारी दिसतंय ना, ते जसं कॅफेमध्ये असतं तसंच एकदम सेम टू सेम टेस्ट, काय फरक नाही. एकदा नक्की ट्राय करून बघा. चीज कसं हे होतंय. मला खूप चीज आवडतं. मी भरून भरून हे करते, ॲड करते त्यात चीज. पहिल्यांदा मला वाटायचं मला नाही येणार वगैरे, पण मी एकदा ट्राय केलं आहे, एकदम भारी झाला. म्हटलं तुम्हाला पण शेअर करूया व्हिडिओ करून. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, मी परत एकदा सांगते, तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, कमेंट करा. ओके बाय.